अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा तर आहेच, पण पिण्याच्या पाण्याची गरजही तितकीच महत्त्वाची आहे। पाणी म्हणजे जीवन। आजपर्यंत प्रत्येक आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्या मतदारसंघात रस्ते, सार्वजनिक बांधकाम, सभागृह आणि उद्याने यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होत असून ही कामं जलद गतीने होत आहे। मात्र मनन महिरा रो हाऊस, विजयलक्ष्मी रो हाऊस, दादा पाटील धोंगडे नगर आणि पाथर्डी फाटा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे। लोकप्रतिनिधी रस्ते बांधणे आणि सभागृह बांधणे हीच कामे करत आहेत का? नागरिकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी कधी प्रयत्न करणार, अशी मागणी नागरिकांनी केली। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना रावसाहेब पाटील, अन्नपूर्णा पाटील, मंगला आघाण, मयूर देसले, योगेश काळे आणि नागरिकांनी दिली। मी रावसाहेब पाटील, मी मनन मायरा या रो हाऊसमध्ये दादा पाटील धोंगडे नगर या परिसरात आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून राहतोय। नाशिक लोकशाही न्यूज या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडे पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे की अक्षरशः बोरमधून फार ड्रेनेजचं पाणी निघतंय। ड्रेनेज लाईन नसल्यामुळे, सेफ्टी टँक नसल्यामुळे लहान मुलांना पावसाळ्यात शाळेत बसमध्ये सोडायला 1-1 किलोमीटर जावं लागतं। रस्ता खराब असतो, व्हॅनवाली इकडे येत नाही आणि नगरपालिकेला आम्ही वारंवार अर्ज देऊन सुद्धा नगरपालिका इथं लक्ष देत नाही आहे। त्यांचे अधिकारी उडवाउडीचे उत्तर देत आहेत। आम्ही वारंवार अर्ज फाटे करतोय। आता आमचे बघू शकता तुम्ही, आमच्या ज्या महिला आहेत ते रेंटनी रिक्षा करून पाणी आणताय पिण्यासाठी। म्हणजे एवढे हाल आहे आमच्याकडे ते कोणी बघायला तयार नाही। तसेच आमच्या या पाथर्डी शहरामध्ये मोठमोठे सभागृह, सभामंडप हे मंजूर होत आहेत, त्यांच्यासाठी लाखो निधी उपलब्ध होत आहे, परंतु आमच्या या पाण्याच्या प्रश्नासाठी कुठलाही निधी महानगरपालिका हे देत नाहीये किंवा आमदार, खासदार कोणी बघायला तयार नाही। नगरसेवक नसल्यामुळे आमच्याकडे आतोनात हाल होत आहेत। आमच्याकडे पाणी नाही आहे, आम्ही रोज रिक्षा करून पाणी। नमस्कार, मी योगेश काळे, पाथर्डी शिवारातील सर्वे नंबर 206 मध्ये मी गेल्या 10 वर्षापासून इथे रहिवासी आहे। जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो तेव्हापासून इथे कोणत्याही पद्धतीचा सार्वजनिक सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत। त्यामध्ये रस्ते नाही आहेत, रस्त्यांच्या बाजूला जे दिवे हवे असतात ते नाही आहेत, पाण्याची सोय नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे। कोणत्याही पद्धतीची सुविधा जी आपल्याला प्रशासनाकडनं हवी असते ती इथल्या कोणत्याच नागरिकाला आज तागायत मिळालेली नाही आहे। 2010 ते 2024 चालू आहे, मी हे पाहतोय। याच्यामध्ये वारंवार शासनाला, प्रशासनाला विनंती करून सुद्धा कोणतेही नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांनी कोणीही आज तागायत इथे लक्ष दिलेलं नाही आहे। कित्येक वेळा आम्ही नगरसेवकांना विनंती करून इथे बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फक्त वरवरची आश्वासनं दिली की महानगरपालिकेमध्ये निधी मंजूर झालेला आहे, पण तो फक्त कागदावरती आहे। प्रत्यक्षात इथे कोणत्याही पद्धतीचं काम होताना दिसत नाही आणि याचा परिणाम म्हणजे यावर्षी पाऊस कमी झालेला आहे, वस्ती वाढलेली असल्यामुळे ज्या बोरवेल्स आहेत त्या आटलेल्या आहेत आणि आता सध्या लोकांना टँकरने स्वखर्चाने पैसे घालून, जे आज जसं जसं ऊन वाढतंय तसं तसं टँकरची कॉस्ट पण वाढते आहे, तर ही कॉस्ट बेअर करून लोकांना इथे पाणी मागवावं लागतंय। मूळ मुद्दा असा आहे की कोणत्याही पद्धतीचं निवास बांधताना शासन सर्व प्रकारचे कर आम्हाला लागू करतं। ते कर दिल्याशिवाय आम्हाला बांधकामाची परवानगी नसते, आम्हाला कोणत्याही पद्धतीचा रहिवासी दाखला इथे मिळत नाही आणि जेव्हा आम्ही राहायला इथे येतो त्यावेळी मात्र त्या कराचा कोणताही उपयोग झालेला आम्हाला इथे दिसत नाही। त्याच्यामुळे जर शासनाला कर हवा असेल, शासनाला जर टॅक्स हवा असेल, तर त्यांनी ह्या बेसिक सुविधा ज्या सगळ्यांना जगण्यासाठी आवश्यक असतात त्या इथे दिल्या गेल्या पाहिजेत। त्याशिवाय इथे राहणं लोकांना कठीण होणार आहे। जर नगरसेवक, आमदार आमच्याकडे मत मागण्यासाठी येऊ शकतात, तर मत मागण्याआधी त्यांनी आमच्या या संपूर्ण भागामध्ये कोणती मदत किंवा कोणतं कार्य केलं आहे ते त्यांनी आधी सांगावं आणि त्यानंतर त्याच्यावरती आमच्याकडनं मत मागावं, अशीच माझी विनंती राहील। धन्यवाद। माझं नाव मयूर देसले। आम्ही गेल्या 2 वर्षापासून पाथर्डी शिवारात मनन मायरा रो हाऊस येथे रहिवासी आहोत। तरी मागील 2 वर्षापासून पाणी हा आमच्यासाठी फार गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। अक्षरशः प्रशासनही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। आम्ही भरपूर अर्ज, फाटे वगैरे म्हणजे अशा भरपूर गोष्टी ज्या शासकीयदृष्ट्या केल्या पाहिजे त्या सगळ्या केलेल्या आहेत, तरी आमच्या मागण्या कोणी पूर्ण करत नाही आहे आणि अक्षरशः इथं ड्रेनेजचं पाणी अक्षरशः बोरमध्ये उतरतं आहे आणि तेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतोय। तर हा फार मोठा गंभीर विषय आहे, याच्याकडे प्रशासनाने व्यवस्थित लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या ज्या आहे, बेसिक ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात।
अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आपण इथं भरपूर असे मोठे भूमिपूजन होत आहेत, त्यासाठी कोट्यवधीचा निधी आपण हे गव्हर्नमेंट आपण खर्च करतोय. पण आमच्या ज्या साधारण बेसिक गरजा आहेत, महत्त्वाच्या गरजा आपण जीवनावश्यक गरजा म्हणतो, त्या गरजांसाठी आम्हाला काहीतरी थोडंफार शासनाने प्रोत्साहन करावं अशी मी एवढी विनंती करतो शासनाला. बस, धन्यवाद. आम्हाला 2 वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी प्यायला नाही आहे आम्हाला. तर इथे मोठमोठे म्हणजे सभा मंडपसाठी निधी मंजूर होऊन येत आहे. तर ते आम्हाला पाण्यासाठी काहीतरी सोय करावं, आमच्या याच्यासाठी टँकरचा वगैरे सोय करावी एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही 10 वर्ष झाली इथे राहतो. इकडे रस्ते नाहीये, पाणी नाहीये. मत घेण्यापुरतं तेवढं हे करतात, पण आमच्याकडे कोणी सोय करत नाही पाण्याची वगैरे. पावसाळा आला ना, पावसाळ्यामध्ये तरी गाड्या अशा अडकून जातात. एखादा सिरियस पेशंट राहिला तर तो तिथेच जाईल, अडकून राहिली की गाडी तिथेच अडकून राहते, पुढे जाता येत नाहीये. आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावं ही माझी कळकळीची विनंती. आताची ते कोटी रुपये घालून भूमिपूजन झालं, त्यासाठी पैसे जातात, पण इथे कोणी काही करत नाहीये. आमच्याकडे लक्ष द्यावं, काहीतरी शासनाने सोय करावी. पूजनासाठी पैसे आहेत पण आमच्यासाठी नाहीये. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.